मृदुलाजी, परवा एका कार्यक्रमामध्ये आपण भेटलो होतो आणि ज्या कार्यक्रमामधलं ज्याचा उल्लेख आणि ज्या तुमच्या त्या 2 मिनिटाच्या पण नाही पण अशा त्या क्लिपनं लाखो जणांच्या मोबाईलमध्ये ते जाऊन बसले. मला असं वाटतं की आपण म्हणजे ह्या कट्ट्यावरच्या गप्पांना सुरुवात करायच्या पूर्वी ज्यांना तो माहिती नसेल काय आहे ते आपण आधी करू आणि मग नंतर आपण पुढच्या गप्पा मारू. तर तुम्ही सांगत होतात की नुसता एक आलाप सुद्धा काय जादू करून दाखवतो आणि जर ते कळलं तर त्याची गंमत कशी आणखीन वाढते. खरे. नमस्कार सगळ्यांना, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही ज्या आत्ता क्लिपचा उल्लेख केलात तर तो एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मी बर्मनदांबद्दल बोलत होते आणि बर्मनदा आणि लताबाई यांचं जे साहचर्य आहे, अनेक अप्रतिम गाणी या जोडीने आपल्याला दिली आहेत. तर बर्मनदांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्या गाण्यात आलाप अनेकदा येतात, पण आलाप गाण्यात जेव्हा येतो तेव्हा त्यामागे काहीतरी हेतू असतो. उगाचच कधी या गोष्टी येत नाहीत, हा माझा सांगण्याचा मुद्दा आहे. आणि संगीतकारांनी आलाप तिथे ठेवला आहे, त्याची योजना केली आहे, तर ती काही एका विचारानं केली आहे. ते गायिकेनं समजून घेतलं पाहिजे. का तर आलापात शब्द नाहीत, त्यामुळे आलापाला स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्ही त्याला रंग द्याल तो त्याचा रंग आहे. तर मग या गाण्यात ती जी एक सिच्युएशन आहे की वहिदा रहमानची भूमिका आहे ती एका बंडखोर स्त्रीची, गाईडमधलं गाणं आहे. त्यामुळे तिला एक आयुष्य संपवायचं आहे आणि दुसऱ्या आयुष्याची सुरुवात करायची. म्हणून तर शैलेंद्रने लिहिलं की आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा. पण दोन्ही कसं एका ओळीत येतं. त्याला अर्थ हा आहे की जुलूम सहन करणारी जी रोजी होती ती मेलीच पाहिजे आणि नवीन आयुष्य आता सुरू करायचं आहे, एक नृत्यांगना म्हणून पुढे करिअर घडवायचं आहे. या रोजीचा आज उदय होतोय, तिचा जन्म होतोय, असं ते सगळं समजून गायलं गेलं पाहिजे. मग हे दीदींनी पण समजून घेतलंय की ती भूमिका काय आहे, मग त्याचा आवाज कसा असेल त्यावेळेला. म्हणून त्याचं उदाहरण असं आहे की तो आलाप कसा येतो, यात तडप आहे, यात एक जिगर आहे आणि नवीन आयुष्याची चाहूल आहे कुठेतरी. आणि कांटोसी खींच के ये आंचल, आता त्या काटेरी आयुष्यातनं माझा मी कशी तरी सुटका करून घेतली आहे आणि पुन्हा सगळी बंधनं तोडून पुन्हा जिच्याकडे दुर्लक्ष झालं होतं ती कला पुन्हा मी जोपासायला सुरुवात करते. तोड के बंधन बांधी पायल, आता कोई ना रोको दिल की उडान को दिल वो चला. ही माझी सफर आता सुरू झाली. तर आलापाला शब्द नाही आहेत, त्याला त्याचा स्वतःचा भाव तुम्हाला द्यायला लागेल गायकीतून. मग हो असा तो न घेता जर तेच सूर ठेवले, सूर बदलायचे नाही आहेत, शब्द त्यात नाहीच आहेत, हो हा आलाप त्याच सुरांचा आहे, नोटेशन त्याचं तेच आहे, पण मग त्यात ती तडप कुठे आहे. हा अतिशय मिळमिळीत हाच शब्द त्याला योग्य आहे की अगदी मुळू मुळू रडणाऱ्या स्त्रीचा तो आलाप झाला, दुःख सहन करत बसलेल्या, कुढत बसलेल्या. आणि बंडखोर स्त्रीचा आलाप असा कधीच येणार नाही. त्यात आलापांना सुद्धा पुढे एक वेगळं परिमाण ती देते. हो कांटों से खींच के ये आंचल, तोड के बंधन बांधी पायल. हो आता हे सुद्धा बघा, आलाप तुम्हाला वर पोचवतो. मी म्हटलं तसं एक ग्रेडेशन आहे, आयुष्याला मिळालेली कलाटणी आहे. कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला आज फिर जीने की तमन्ना है.